नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे डोंगरामध्ये आणि लो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आज आपण आज जास्त काही ब्लॉग वगैरे शूट करणं झालं नाही, कारण की आज थोडं गडबड होती, थोडं काम आलेलं होतं. आणि सध्या आपण आलेलो आहे वरी. इथून लई कसरट आहे, पहा जायचं आहे आपल्याला तिकडे. चला तर मित्रांनो, आपण त्या साईडला जायचं आहे. कसा आहे नजारा. तर मित्रांनो, काही लोक डिमोटिवेट करत राहतात की हे करू नको, ते करू नको. मला इतकं सांगायचं आहे तुम्हाला की कुणाचं काही ऐकू नका. तुम्ही जे काम चालू केलं ते स्वतःहून करा आणि कुणी काही म्हणलं तरी कुणावर लक्ष देऊ नका, कारण की आपला बी दिवस येत असतो एक दिवस. आणि मी तेच बघून मी ब्लॉगिंग चालू केले आहे. मला काय माहीत नाही ह्याच्याविषयी कसं आहे काय आहे, पण तुमचा सपोर्ट नक्कीच मला पुढे नेऊ शकतो. त्यामुळे तुमचा लाईक आणि शेअर फार महत्त्वाचा आहे गाईज. मित्रांनो, ह्यावेळेस पाऊसकाळ फार कमी असल्यामुळे सध्याला तर पिकाचं सगळं नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. पाऊस पडला पाहिजे, नाहीतर अवघडच आहे बहुतेक. आय थिंक ते पाहू शकताय, पिकाचं सगळं धुळा झालेलं आहे. मेन म्हणजे गव्हर्नमेंटसुद्धा काही सपोर्ट करत नाही अशा गोष्टीला. आणि हे रान एकदम पाहू शकता, एकदम हलक्या क्वालिटीचं आहे. त्यामुळे पीक टिकून राहणं फार कठीण आहे. त्या मागच्या साईडला आपले जनावर वगैरे येत आहेत वरून. ऑटोमॅटिकली ते खाली येतात, त्यांचा टाईम झालेला आहे. मित्रांनो, थोडाच आहे, छोटा ब्लॉग हे केला. आजचा ब्लॉग छोटाच आहे मित्रांनो. आता मी चाललो आहे घरी. कार्यकर्ते आले. एकदम फ्रेश वातावरणात एकदम थंडगार हवा चालू आहे गाईस. नंबर एक एकदम फिरण्यासारखं ठिकाण. आज काही खास नव्हता आजचा ब्लॉग, पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम. आज थोडं काम असल्यामुळे काही करता आलं नाही शूट वगैरे. तर आता आपण चाललो आहे घरी. हे आलेत मित्रांनो कार्यकर्ते. हा रस्ता आहे आणि चालले तिकडून, म्हणजे व्यवस्थित रस्त्याने पण नाही जायचं आहे त्यांना. ते हुशार कार्यकर्ते आहेत. आणि अजून एक गोष्ट तुम्ही पाहू शकता, एकदम लाईन टू लाईन चालतात. ही एक खासियत आहे यांची. म्हणजे काही बी करा तुम्ही, पण सोडणार नाहीत त्यांना. किती पण तिकडं हे करा, चांगल्या रस्त्याने लावा, पण ते त्यांची जी लाईन आहे ती लाईन टू लाईन एकमेकाच्या मागे पाठीमागे चालणार. ती ही चांगली गोष्ट आहे काय त्याच्यामध्ये. हा शेताला इकडून तिकडून सगळं हिरवगार आहे, तरी पण व्यवस्थित आपला रस्ता सोडत नाहीत. इकडल्या साईडला पण कापूस आहे. हे जास्त अंतर नाही घ्यायचं पिकापासून, तरी पण आपली जनावर व्यवस्थित रस्त्याने येणार, रस्त्याने जाणार. म्हणजे शिस्त एकदम चांगल्या प्रकारे हे लाईन टू लाईन चालतात. हे पहा, म्हणजे पळवण्याचा प्रयत्नच नाही काहीच, एकदम निवांत चालतात. दुसरे जनावर राहिले असते तर तिकडं पळ केलं असतं, पण हे तसं अजिबात करत नाहीत. हे व्यवस्थित लाईनीत चालतात आणि त्यामुळंच काही टेन्शन येत नाही ह्यांचं.
कारण की सकाळी तसं बी 9-10 वाजतात ह्यांना सकाळी लावण्यासाठी. आणि लावल्याच्या नंतर 5-5:30 वाजेपर्यंत ऑटोमॅटिकली खाली येतात चरून ते. म्हणजे दिवसभर पाण्याची चिंताच नाही काही. व्यवस्थित चरून संध्याकाळी येतात. त्यामुळे काहीच अडचण वाटत नाही त्यांची. व्यवस्थित जाऊन सकाळी लावून टाकायचं वरी माळावर बी जायची गरज नाही गायची. एकदम खालच्या साईडने जरी त्यांना सोडून दिले की नाही तरी चालतात ते. म्हणजे चढून जातात वर माळावर आणि व्यवस्थितपणे सगळे चरून रिटर्न येतात 5:30 पर्यंत. त्यामुळे त्यांची काही टेन्शन नाही. तसे तर कमी करायचे होते, पण सध्याला काय परेशान करत नाहीत, त्यामुळे राहू द्या म्हणलं तसंच. पाहूया पुढं चालून जर अडचण आली तर एखादं कमी करता येईल. आणि बैल वगैरे तर लागतातच गाई शेतीसाठी, त्यामुळे ठेवलेले आहेत. बघू शकता झाडं वगैरे लावलेली आहेत. एकदम चांगल्या प्रकारे घर वाटते. हा आहे गावचा रस्ता. झाड वगैरे असे असले की नाही गाई साईडला तर एकदम व्यवस्थित वाटते. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात काहीच वाटत नाही. गार सावली वगैरे राहते व्यवस्थित सगळं काही. आणि आता तर आपण चालूच आहे घरी, ऑलमोस्ट जवळ आलेलो आहेत आपण. तर सांगायचं एवढंच आहे की असे जनावरं ठेवा की जे समजून घेतील आणि शिस्तीत राहतील, तरच पाळण्याला अर्थ आहे. नाहीतर लय परेशान करतात. आपण आलो आहे मित्रांनो घरी. गायला बांधतो आणि नंतर जातो. हे इथून आपलं गाव चालू झालेलं आहे. पार तिथपर्यंत आजूबाजूला सगळी शेतीच आहे. काही ना काही इकडल्या साईडला पण. आता डायरेक्ट ते घरी जाऊनच थांबतात जनावर आपले सगळे. काय मेन गोष्ट हीच आहे की पळापळी नाही, परेशान नाही जास्त काही. त्यामुळे नाहीतर सांभाळायचं पण फार कठीण आहे. शेड आहे इकडल्या साईडला शेळीपाला, आणि हे सगळं कापूसच आहे. मग बाकी रस्त्याच्या कडेने हे घर आहेत गाईस. ही पहिली गल्ली आहे आमच्या गावातील. साईडला घरं वगैरे आहेत. या साईडला पण दुसरी गल्ली. मित्रांनो आलो आहे घरी. आताच बांधलेलं आहे. जस्ट सगळ्यांना बांधून झालेलं आहे. व्यवस्थित बांधले गेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.